धुळे जिल्हा रुग्णालयाचं धक्कादायक वास्तव समोर आलं। या ठिकाणी 2022 नंतर रुग्णालयाचं सुरक्षा तसंच अग्निशमन ऑडिटच झालेलं नाही अशी माहिती समोर आली आहे। साम टीव्हीनं रुग्णालयामध्ये जाऊन रियालिटी चेक केला असता ही बाब समोर आली। तर प्रसूतीनंतर 8 ते 9 दिवसांच्या महिलांना चक्क फरशीवर झोपण्याची वेळ आलेली असून याच बाळंतिणींजवळ चक्क कुत्र्यांचा मुक्त संचार असल्याचंही निदर्शनास आलेलं आहे आणि यामुळे रुग्णालयाच्या या ढिसाळ कारभारावर सवाल उपस्थित होत आहेत। अमरावती येथील बाल रुग्णालयामध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर आपण धुळे जिल्हा रुग्णालयाची देखील रियालिटी आपण चेक करत आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा धुळे सिव्हिल येथील हा वॉर्ड आहे आणि या वॉर्डच्या बाहेरची परिस्थिती आपण जर बघितलं तर 7 ते 8 दिवसांच्या ज्या बाळंतण महिला आहेत त्या अक्षरशः जमिनीवरती झोपलेल्या आहेत। त्यांना झोपण्यासाठी जागा नाहीये। 7 दिवस झाला इथं साखरेमध्ये 1 दिवस। ओके, तुमच्या बाळाला काय झालेलं? नुसता वजन कमी आहे। ओके ओके ओके, पण दखाला सुद्धा देत नाही ना आत्मा। अच्छा अच्छा अच्छा। आणि 8 दिवस झालेले तरी अशा परिस्थितीमध्ये तिला झोपायला जागा नाही काय? नाही, मग ती कुठे झोपते? ती इथंच आहे ना, आई वारामध्ये। नक्की जर ही भयानक परिस्थिती जर बघितली तर हे भयानक वास्तव हे धुळे जिल्हा रुग्णालयातील आपल्याला बघायला मिळत आहे। फक्त आणि फक्त 8 दिवस झालेले आहे बाळंतिणीला आणि तिला कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये। अशाच प्रकारे या ठिकाणी ती बाळंतण या ठिकाणी आपल्याला रस्त्यावरती झोपल्याचं दिसून येत आहे। अक्षरशः या ठिकाणी कुत्रे आपण या ठिकाणी बघू शकतो। भूषण आहे रे, साम टीव्ही न्यूज।